आपण जे दिलंय ते म्हणजे आपण बघतो डीपी प्रोडक्शन बजरंग बॉयज सलामीची जोडी मात्र मैदानात गेली आहे. राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. विनंती असणार आहे प्लीज. चेंडू पडायच्या अगोदर जर तुमचा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर 2 धावांची पेनल्टी आहे. येतोय, या प्लीज, या बसा प्लीज. कलाकार प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व आणि आमच्या सोबत जोडले गेलेत गुणलेखक योगेश केणी चिंचपाडा. एक अप्रतिम अशी लेखणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि DJ SDC यांच्या माध्यमातून मात्र चांगलं संगीत, अप्रतिम असं संगीत आणि योग्य त्या वेळेला योग्य ते गाणं मात्र प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं जात आहे. तर प्लीज या दोन्हीही राखीव खेळाडू आमच्यापर्यंत या. फलंदाज कोण गेले जरा मला सांगितलं तर बरं होईल. स्ट्राईकला कोण आहे आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे फलंदाज जर सांगितलं तर बरं होईल. गोलंदाजाचं नाव अनिकेत वास्कर यांना सुवर्ण संधी आलेली आहे. 3 षटकार अथवा 3 चौकार पूर्ण मॅच मध्ये लगावले तर प्रियाल PR स्टुडिओ ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ना मारता नंतर घेऊन तू जाऊ शकतोस मित्रा. तर सलामीची जोडी मी बघतोय अनिकेत आणि शिवम. अनिकेत वास्कर, शिवम दमडे. सूर्या नावडेकर याला विनंती आहे की डबा आपण जो घेऊन गेलाय तो घेऊन यायचा आहे. केडीने अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. गोलंदाजाचं नाव सनी मेहर. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक संघनायकाने जबाबदारी जी सोपवली आहे ती पहिल्या षटकाची आणि ही लढत 5 षटकांची असणार आहे. कारण ज्या सगळ्या लढती ज्या आपण पाहिल्या त्या 5 षटकांच्या असणार आहेत. आणि निश्चितच मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगला क्रिकेटचा सामना येथे पाहायला मिळतोय. आणि सामन्याला सुरुवात होते. राईट थंब ओव्हर द विकेट. सनी मेहर जातोय आपल्या बॉलिंग मकर राईट थंब ओव्हर द विकेट आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय अनिकेत वास्कर. पहिला चेंडू आखो टप्पाचा चेंडू भिरकावून दिलाय आणि सरळ सीमा पार जातोय. येतोय पंचांचा इशाराची वाट बघतोय कारण काहीशी माहिती घेताना दिसत आहेत. आखून टप्पाचा चेंडू होता, पूर्णपणे भिरकावून दिला होता अनिकेत वास्कर यांनी आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा या चौकाराने. धन्यवाद DJ. बघा श्री गणेशा होतोय, चांगली सुरुवात होतोय. पहिला चेंडू होता, आखोट टप्पाचा चेंडू होता. पूर्णपणे समाचार घेतला आणि पूर्णपणे आस्वाद घेतला या चेंडूचा अनिकेत वास्कर याने. पहिला चेंडू षटकार. यस, पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवल्यात. थोडीशी पाहणी केली आणि टाळ्यांचा गजर नक्कीच पाहायला मिळतो आपण बजरंग बॉईज या तंबूमध्ये. पहिलं षटक सनी मेहर याचा पहिला चेंडू आखोट टप्पाचा चेंडू पूर्णपणे अचूकरित्या अचूक वेळ मात्र घेतला आणि खेळून काढला. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार जातोय पुन्हा एकदा सनी. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा बिग 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 6. बॅक 2 षटकात पूर्णपणे आपल्या संघाला मात्र उत्साह निर्माण करण्यासाठी, आनंदाचे क्षण जगण्यासाठी मात्र अनिकेत वास्करच्या माध्यमातून पूर्णपणे हेरलं होतं. आणि निर्णय जो घेतला होता DP प्रोडक्शन, टॉस जिंकलं होतं आणि आपण बघितलं फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. पूर्णपणे या आमंत्रणाला प्रत्युत्तर देताना मात्र 2 खणखणीत असे षटकार लगावलेत. संघाला मात्र दुहेरी अंकांच्या पलीकडे पोहोचवलंय बिनबाद 12 या धावसंख्येवर. आणि सनी मेहर महागडा ठरतोय कारण निर्णय जो होता तो म्हणजे संघनायकाचा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, निर्णायक 30 या सर्कलचं षटक होतं. जातोय सनी पुन्हा एकदा. यस, मात्र ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉक केला होता फलंदाजाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय परंतु एका धावेने समाधान मानतोय.
संघ पोचतोय तो म्हणजे 13 वर. यस शिवम दुबे आपल्यासाठी, शिवम दमडे सॉरी, आपल्यासाठी 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी आले अश्विन जोशी आपले सहमित्र. पैशांची लयलूट होते. अश्विनी जोशी माफ करा, संघाचे पॅकास यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक हॅट्रिक साठी जातोय. पुन्हा एकदा सनी मेहर राईटम ओव्हर द विकेट. यस आखूड टप्प्याचा चेंडू होतापर्यंत अक्रॉस द लाईन खेळला होता. चेंडू आणि चेंडू फळी यांचं समीकरण मेतकूट. गणित मात्र येथे जमलं नाही. पायावर चेंडू आदळला, पंचांनी पाय उचलला, पायचीचा इशारा येतो येथे पंचांचा आणि येथे एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चोरण धाव संख्या एका धावेने धाव फलक पुढे सरकलं. काय खाणार? वेज कोलीवाडा. वेज कोलीवाडा, कारण आज सोमवार आहे तर नक्कीच वेज कोलीवाडा असणार आहे. संघ हा मात्र 14 वर स्थिरावलाय. पूर्णपणे दारमदार अनिकेत वास्कर आणि शिवम दमडे अशी ही जोडी आणि अश्विनी जोशी कडून ही पैशांची लयलूट जातोय. पुन्हा एकदा मेहर. आता मात्र पूर्णपणे आपलं घर सोडलं होतं, यष्ट्या दाखवल्या होत्या, परंतु येथे काही मात्र यश प्राप्त झालेलं नाहीये अनिकेत वास्कर याला. पहिलं षटक येथे प्रगतीपथावर असताना आपण बघितलं की चांगली कामगिरी येथे पाहायला मिळाली. संघ मात्र आता पोचतोय तो म्हणजे 15च्या घरामध्ये. सरासरी चांगली आहे. 5 षटकांची लढत आहे तर पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या उभारणं ही खूप गरजेची ठरू शकते. आपण बघतोय कलाकार प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व. ह्या दुसऱ्याच्या पर्वामध्ये आणि निश्चितच आजच्या ह्या संघ साखळीतला मात्र हा शेवटचा सामना आहे तो म्हणजे डीपी प्रोडक्शन आणि बजरंग बॉयज या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान जातोय सनी मेहर. संघ मालकाने दाखवला होता, संघ कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता त्याचाच पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला. चेंडू सरळ जातो डीप मिडच्या क्षेत्रामध्ये. डीप मिडवेटला मात्र चेंडू आडवीपर्यंत एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा निर्णय सुद्धा पूर्ण झालेला आहे, परंतु चेंडू फेक मात्र तितरी अप्रितम झाली होती आणि 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 करता करता 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. यस पंच कळवत आहेत पहिलं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या संपुष्टीनंतर धाव संख्या मात्र 18 वर. 3 धावा धावून काढल्या शेवटच्या ह्या चेंडूवर. मी थोडा जो वेळ आहे तो देतोय पुन्हा एकदा डीजे. रायगड 18 18 ना 18 चांगली सुरुवात सनी मेहर आपण जी संगणकाने दाखवली होती, जी गोलंदाजी दिली होती, पण तो पूर्णपणे अनिकेत वास्कर क्या बात है. व्हॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज. जबरदस्त फलंदाज, कारण 2 उत्तुंग असे षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर बघायचंय बघूया दुसरं षटक संघनायक कोणाच्या जबाबदीवर कोणाच्या खांद्यावर देतोय, कारण 30 यार्ड सर्कलचं हे बंधन असणार आहे. आपण बघतो 2च क्षेत्ररक्षक सर्कल बाहेर आहेत, एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2च क्षेत्ररक्षक आपण सर्कल बाहेर बघतोय. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेग आहे. आणि आता मात्र गोलंदाज आहे समर्थ पाटील. शिवम दमडेसाठी येथे हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक पाकार अश्विनी जोशी यांच्याकडून. आता मात्र लो फुलटस पद्धत चेंडू होता, खेळून काढला, चेंडू सरळ जातोय. आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि आता मात्र एकच धाव पूर्ण केलेली. एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकला जाते. संघ मात्र पोहोचतोय तो म्हणजे 19 वर. पहिलं षटक महागडं ठरलं. सनी मेहरचं षटक होतं 2 बॅक टू बॅक पहिल्याच चेंडूवर, नंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावले, आपल्या संघाला सावरलं, सुस्थितीत आणलं, चांगल्या परिस्थितीमध्ये उभं केलं ते म्हणजे अनिकेत वास्कर यांनी. परंतु आता समर्थ पाटील जातोय. आता मात्र घर सोडलंय, चेंडू जातोय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बॅक टू बॅक मात्र येथे बसतोय. पहिला धक्का, पहिला मोरा तंबूत परततोय.
अरे हवा बाजी तुमची उतरू आम्ही समजू नका हो आम्हाला कमी किती असू दे तुमची हवा चारी बाजूला असू दे हवा तरी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा तरी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा. धन्यवाद डीजे अनिकेत वास्कर. वैयक्तिक 5 बॉल त्याने फेस केलेले आहेत. धाव संख्या मात्र 14 उभारली आहे. महत्वाचा सिंहाचा वाटा सुरुवात त्याने करून दिली आहे. चांगली सुरुवात त्याने आपल्याला संघाला करून दिली आहे. परंतु येथे समर्थ पाटील वरचढ ठरतोय कारण महत्वाचा धुरा त्याला मात्र तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरलाय. समर्थ पाटील चांगला झेल तिथे टिपला गेलाय आणि निश्चितच धाव संख्या मात्र स्थिरावली आहे ती म्हणजे 19 वर. 19 एक गडी बाद 19. चांगली सुरुवात अनिकेत वास्करने करून दिली होती. परंतु आता मात्र अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय रितेश ठोंबरे. नकुल खैरे यस स्पेशल नाशिक वरून हा कलाकार आज या कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये खेळण्यासाठी आला. काय क्रिकेटवरचं प्रेम आहे, काय ह्या कलाकारांचं प्रेम आहे आणि ही एकजूट आहे, ही मैत्री आहे आणि या मैत्री खातीरच तो येथे खेळण्यासाठी आलाय. आता मात्र चेंडू सरळ जातोय हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय सरळ सीमारेषा पार चौका. मैदानी मारतो चौका. हाय खंबीर ए चारी बाजूला गाजणार फक्त बजरंग बॉईज. निश्चितच येथे अनिकेत वास्कर याच्या पावलावर पाऊल ठेवतोय तो म्हणजे रितेश ठोंबरे. आणि काहीही फरक पडणार नाहीये जर अनिकेत वास्कर तंबूत परतलाय कारण चांगली फलंदाजीची हे आपण बघतोय. धुरा सांभाळतोय रितेश ठोंबरे. आपल्या संघासाठी जातोय समर्थ पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटाने खेळून काढलाय. चेंडू जातोय जमिनी लगत कार्पेट शॉट ज्याला म्हटला जातोय आणि सरळ एकच धाव तिथे मात्र मिळतीये. चांगली फेक तिथे पाहायला मिळतं. कमबॅक बॅकअप तिथे चांगला मिळतोय. एका धावेने धावफलक मात्र समाधानकारक सरकते पुढे. संघ पोहोचतोय तो 24 वर. चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु बॅक टू बॅक प्रत्युत्तर देताना मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. शिवम दमडे आणि रितेश ठोंबरे चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. बजरंग बॉईज या संघाला मात्र नाममात्र त्या संघाकडून खेळताना हे दोन्ही फलंदाज जातोय. आता मात्र बॅट चिकाड उत्साह जास्त आणि येते बाद बाद बाद. अरे हवा बाजी तुमची उतरू आम्ही समजू नका हो आम्हाला कमी किती असू दे तुमची हवा चारी बाजूला असू दे हवा तरी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा तरी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की. धन्यवाद. हे बघा अनिकेत वास्कर तू चल मै आया लगेच शिवम दमडे बॅक टू बॅक 2 असे हे चांगले खेळाडू मात्र तंबूत परतलेत. धावसंख्या स्थिरावलीये ती म्हणजे 24 वर. 24. दुसरं षटक आपण बघतोय समर्थ पाटील याचं प्रगतीपथावर असताना चांगली कामगिरी आणि निश्चितच येथे पंचांचं कौतुक करावं लागेल कारण घारी सारखी नजर आणि मोरा सारखे तिखट कान अशी ही आहुती त्या ह्या दोन्ही पंचांना देतोय. निर्णायक चांगले निर्णय या पंचांच्या माध्यमातून वारंवार आलेले आहेत. जबरदस्त पंचांचा एक निर्णय हा पाहायला मिळाला कारण थोडंसं कठीण असतं. एश जेव्हा बॅटला लागते चेंडू फळीला लागते तेव्हा ती कानावर पडणे ही योग्य दिशा असते आणि निश्चितच स्क्वेअर लेग पंचांनी लगेचच आकाशाकडे हात दाखवला आणि बाद करार दिला फलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय आणि 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 अजून एक गडी होतोय बाद. अरे हवा बाजी तुमची उतरू आम्ही समजू नका हो आम्हाला कमी किती असू दे तुमची हवा चारी बाजूला असू दे हवा तरी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा. यस आता डीपी प्रोडक्शन संघ मात्र कमबॅक करतोय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस कारण सनी मेहर हा मागडा ठरला होता. 18 धावा गेल्या होत्या. नंतर आपण बघितलं होतं की
संजय पाटील हा गोलंदाज होता आणि 24 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. गरज नव्हती, चांगला खेळ चालू होता, चांगली सुरुवात केली होती आणि अनिकेत वास्कर यांनी 5 षटकांच्या लढतीमध्ये 2 षटकं मात्र संपलेली आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 3 गडी बाद 24. या डीजे दिशांत नवीन फलंदाज येतोय अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी. दिशांत कडू. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये अजून प्लीज. उदय. बघूया उदयास आणतोय का आपल्या संघाला, कारण संगणकाने जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तिसऱ्या षटकाची. 2 गोलंदाज मात्र थोडेसे महाग ठरले, परंतु महाग ठरल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं दोन्ही गोलंदाजांनी आणि त्याच्यामध्ये आता मात्र उदय आलाय. उदयवर जबाबदारी दिली आहे तिसऱ्या षटकाची. दरम्यान जातोय उदय. राईट आर्म राऊंड विकेट, परंतु येते मात्र चेंडू फळीतून येतोय बिग 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 6. सुधीर याच्याकडून उदयसाठी येथे सुवर्ण संधी चालून आलेली आहे. विकेटसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे सुधीर. परंतु येथे पहिल्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतलाय. काय षटकार लगावलाय रितेश ठोंबरे. बघा शरीरयष्टी भारदष्ट आहे, क्रिकेटला साजेशी अशी उंची आहे आणि वेळ टायमिंग खूप महत्वाचा असतो. जेव्हा चेंडू हा गोलंदाजाच्या हातातून सुटतो शेवटपर्यंतची भिरकी नजर ही चेंडूवर असणं खूप गरजेचं असतं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला येथे पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळायला होता परंतु पंचांकडे दाद मागली ती हाणा करता 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 आपल्या घरात मात्र सुरक्षित, जेणेकरून आपल्या संघावर कुठली अडचण नको. माघारी फिरवलं, परत पाठवलं. फलंदाज हा आपल्या घरामध्ये मात्र सुरक्षित उभा आहे, कुठली हानी नाही, अडचण नाही आणि दोन्हीही फलंदाज शाबूत आपल्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा जातोय. उदय तिसरं षटक हे निर्वाणीचं असताना आता मात्र पुन्हा एकदा उंची कमी होती, परंतु उत्साह हा आपण बघतोय तो म्हणजे फलंदाजाचा पाहायला मिळतोय. कारण एक षटकार लगावल्यानंतर थोडासा उत्साह येतो. ऑफ साईड द ऑफ स्टंप जेव्हा खेळाडू खेळतो तेव्हा फुटवर्क खूप महत्वाचं असतं. तुम्ही पदल अलीचे एक चांगले डान्सर असाल तर तुम्ही चांगले फलंदाज असू शकता अशी ग्वाही आहे आणि हे भविष्य आता मात्र पूर्ण करून दाखवलंय रितेश ठोंबरे याने. फुटवर्क खूप महत्वाचं असतं. अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईड द ऑफ स्टंप आला, सरळ भिरकावून दिला, सीमारेषा पार, षटकार. बेकार गडी आहे, तापला आहे, गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. 36 लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. उदय मात्र महागडा ठरतोय. बॅक टू बॅक प्रत्युत्तर देताना रितेश ठोंबरे थांबत नाहीये. आता मात्र बॅटची कड घेतलीये, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. येथे मात्र लगान पिक्चर आता मला आठवतोय. चेंडू फेकला जातोय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकअप नाहीये, त्याचा मोबदला, त्याचा आहेर मिळतोय, नवीन वर्षाचा बोनस मिळतोय. 3 धावा धावून काढतायत. संघ मात्र पोचतोय तो 39 वर. 39 लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 39 अशी आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे बजरंग बॉयज या संघाने. तिसरा षटक उदय सुद्धा महागडा ठरतोय, कारण टीम स्पिरिट आपण फॅमिली सारखं खेळत असतो आणि टीम ही एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आता मात्र सुंदर फटका
क्षेत्ररक्षक तैनात आणि येथे मात्र बाद होतोय चौथा गडी आणि 4 गडी बाद. धावसंख्या 39. धन्यवाद डीजे उदयने मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशात घातलेलं आहे, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या आहे ती 39. चांगला सुविचार येथे मात्र घेत होता रितेश, परंतु दिशन कडू याला मात्र परतावा लागणार आहे. नवीन फलंदाज जातोय ती म्हणजे दिशांची जागा भरून काढण्यासाठी साहिल भोईर आणि रितेश ठोंबरे. आक्रमकता ज्याच्या चेंडूवळीतून सातत्याने पाहायला मिळते असा रितेश ठोंबरे अजूनपर्यंत खेळपट्टीवर खेळतोय. आणि आता मात्र मला वाटतं पाण्याची गरज आहे. रणरणत्या उन्हामध्ये सूर्य देवता मात्र बघतोयत की निश्चित तापलेला आहे आणि त्याच्यामुळेच येथे पाण्याची गरज भासत आहे, ती म्हणजे फलंदाजाला. दमछाक करताना हे फलंदाज कलाकार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं याच्यामध्ये आपण सातत्याने बघत असतो. हे कलाकार जे यूट्यूबवर बघतो, इंस्टाग्रामवर बघतो, आपण रुपेरी पडद्यावर बघत असतो, परंतु ते कलाकार आज मात्र येथे ह्या रणरणत्या उन्हामध्ये खेळताना आपण बघतोय. निश्चित एक चिमुरडी आहे आपली स्वप्नीलची. परी मात्र येथे बघा क्रिकेटवरचं प्रेम एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या पप्पांसोबत बघतोय ह्या क्रिकेटचा स्वाद घेताना. मेरे प्यारे देशवासियों, अगर रात भर खेल खेलना है तो टाइम को बचाना होगा, नहीं तो आंधी आएगी और एक खेल ऐसे रहेगा कल के लिए. यस सर, 3 षटकं संपलेली आहेत. पपन पाटील यांचा हा आवाज होता. मेमिक्री आहे, आर्टिस्ट आहेत आणि उदयसाठी जे 200 रुपये लावले होते सुधीर रागलाव यांच्याकडून ते मात्र आमच्यापर्यंत पोचतील. हा ते तर आहे बाबा. आपला डीजे SDC त्याला सांगायची गरजच नाहीये, कारण त्याला कुठलीही दिशा द्यायची गरज नाहीये, कारण पहिल्या मॅचला जो डायलॉग पप्पडने बोलला होता तोच आता रेकॉर्ड करून आपण ऐकलाय. तर 39 धावसंख्या झालेली आहे. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम संजय. परत येतोय संजय ना. यस. बॅक टू वैयक्तिक दुसरं संघाचं सांख्यिक चौथं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट, परंतु येथे थांबलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र येथे रितेश ठोंबरेला परतावा लागलाय. कमबॅक करतोय तो म्हणजे DP प्रोडक्शन संघ. या डीजे रितेश ठोंबरे काय कामगिरी केली यार रितेश. कारण अनिकेत वासकरच्या पावलावर पाऊल ठेवताना आपण जी फटकेबाजी केली, आपल्या चेंडूफळीतून जे फटके आले आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी आपण आपल्या संघासाठी केली, ते म्हणजे बजरंग बॉईजचे रितेश ठोंबरे. ह्यानंतर होणारी लढत असणार आहे द केक वर्ल्ड आणि वीर तारा राणी. या दोन्ही संघाचे कर्णधार. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी आपण लगेचच समालोचन कक्षाजवळ यायचंय. वीर तारा राणी आणि द केक वर्ल्ड विनर आणि यातून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमी फायनलचं तिकीट खिशात घेऊन जाईल, याची नोंद घ्यायची. द केक वर्ल्ड आणि वीर तारा राणी दोन्ही संघाचे कर्णधार. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी आपण यायचंय. आता मात्र चेंडू हवेत जातोय. संजय पाटील एक पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद केला होता. दुसऱ्या चेंडूवर आपण बघतोय आणि निश्चितच 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. 2 धावा पूर्ण करतात. धावफलक पुढे सरकतोय. संघ मात्र पोहोचतोय तो 41 वर.
धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 41 वर. निश्चितच म्हटल्याप्रमाणे आता मात्र चांगला फटका गेलाय हवेत. हो हो हो, सुंदर 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 झेल तिथं टिपला जातोय आणि गडी मात्र बाद होऊन तंबूत परततोय. चोरीचा मामला धावसंख्या पोहोचली ती 41 वर. चांगली कामगिरी सातत्याने होत होती, परंतु आता कमबॅक करतोय. आपण बघतोय डीपी प्रोडक्शन संघ चांगल्या फॉर्म मध्ये येताना दिसतोय. धावसंख्या आपण बघतोय चौथं षटक प्रगतीपथावर असताना चांगली कामगिरी. तर नवीन फलंदाज जातोय. आपण बघतोय नवीन फलंदाज कोण गेलाय त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. नवीन फलंदाज हर्षद. यस, थँक्यू. हर्षद जातोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळण्यासाठी. शिल्लक चेंडूंचा अजूनपर्यंत मारा शिल्लक आहे, टाकण शिल्लक आहे. आणि त्या शिल्लक चेंडूवर बघूया अजूनपर्यंत धावसंख्या किती जमवतायत. म्हणजे बजरंग बॉईजचे हे फलंदाज जातो आखो. टपाचा चेंडू पुन्हा एकदा हवेत. आता मात्र जी रणनीती ठरवली होती येथे मात्र लॉलीपॉप खाली टाकलाय. लॉलीपॉप झेल होता मात्र सोडून दिलाय आणि येथे आपण बघतो जीवनदान मिळतोय या नवीन फलंदाजाला हर्षद म्हात्रे याला. परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकते. संघ मात्र पोचतोय तो 42 वर. पुन्हा एकदा जातोय संजय पाटील. चलो 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 चलो. या सामन्याला खूप 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. कुणाल असे तारे सितारे येथे मंचावर बसलेले आहेत. मी त्यांची नावं तुम्हाला ह्या षटकानंतर घेणारच आहे. अखेरचा शेवटचा निर्वाणीचा हाणामारीचा धावा जमवणारं षटक असणार आहे आणि त्याच षटकामध्ये आपण बघतोय एकच धाव तिथे मिळालेली आहे. बॉलर्स नेम काय आहे? आकाश. आकाश, कारण आकाश एवढी धावसंख्या तर नाही उभारलेली आहे, कारण 47च धावा आतापर्यंत उभारल्यात डीपी प्रोडक्शन आणि बजरंग बॉईज या दोन्ही संघांमध्ये. आता मात्र आकाश खरा ठरतोय आणि आपल्या जोडीमध्ये मात्र यश प्राप्त करतोय. गडी बाद होतोय. गडी आणि धावसंख्या स्थिरावते ती 47 वर. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. खेळाडू चला प्लीज. नवीन फलंदाज जातोय सनी शेळके. संजू राठोडची कॉपी असं मला केडी सांगतोय. तर जातोय नवीन जो गोलंदाज आहे आकाश मात्र खरा ठरतोय. एक चांगली वेगळी आगळी ऍक्शन आहे आखो आणि पुन्हा एकदा येथे मात्र चांगला गोलंदाज आहे आकाश. चांगला चेंडू टाकला जातो आकाशच्या माध्यमातून. बघा 4 गोलंदाज होते. सनी मेहर, संजय पाटील, उदय आणि निश्चितच आकाश चांगली कामगिरी करतोय, कारण धावा थांबवण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र खरा उतरताना दिसतोय आकाश. आणि येथे मात्र आपण बघतोय आकाश मात्र वारंवार सतत चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू एकच धाव दिली आहे, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद केलाय आणि हा सलग 2 चेंडू त्याने निर्धार टाकल्यात, म्हणजे 4 चेंडूमध्ये एकच धाव दिली आहे, गडी बाद केलाय. चांगली कामगिरी आकाश करतो आपल्या संघासाठी. आणि येथे 5वा चेंडू सुद्धा त्याने निर्धार टाकलेला आहे. बघा बॅक टू बॅक त्याने म्हणजे 3 हॅट्रिक चेंडू असे टाकलेले आहेत की एकही धाव मात्र दिलेली नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे बजरंग बॉईज यांची 47 वर. मला वाटलं होतं की 60 ते 70 धावांचा पल्ला गाठतील, परंतु आकाश याने मात्र सावरलंय या संघाला. आपल्या संघाला मात्र चांगली दिशा दिली आहे. पंचांकडे दाद मागली आहे, परंतु तटस्थ पंच येथे कुठलीही धाव झालेली नाहीये. मला वाटतं 1 2 3 4 आणि येथे हे 5वं षटक आकाश याचं मला वाटतं येथे
संपुष्टात आलेला आहे आणि संपुष्टीनंतर 5 अंकाच्या संपुष्टीनंतर संघ मात्र पोचला आहे, तो म्हणजे बजरंग बॉईज. 47 वर 48 धावांचं आव्हान माफक म्हणता येणार नाहीये, परंतु पूर्ण करायचं, पेलायचं आहे, विजयाच्या दारी पोचायचं असेल तर 48 धावा बनवाव्या लागतील. आणि ह्याच्या पुढे मी माईक सोपवेल, माझे सहसमोलचक आपली रजा घेतोय. धन्यवाद. मी पुष्पक पाटील आणि माझे सहसमोलचक पुन्हा एकदा त्यांना विनंती करतोय, पपन या, आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. तत्पूर्वी हा रंगतो एक खेळ विविध कलाकारांच्या माध्यमातून जवळजवळ 200हून अधिक कलाकार एकत्र येऊन मैदानावरती खेळ खेळतायत. महासंग्राम आहे क्रिकेटचा, रंगतोय खेळ. कलाकार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे सेकंड मॅच नाणेफेकीसाठी जायचं आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली आहे विश्वता फडके यांची. मी त्यांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी यथोचित मानसन्मान करण्यात येतोय, तर आपण रंगमंचावरती वर्ड आईजवरती यायचं आहे. साक्षी देशमुख यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अगदीच त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना सन्मान केला जाईल. या ठिकाणी मायाचे उबदार सळ प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि कलाकार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्याची एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं त्या ठिकाणी सन्मान केलं जाईल. स्कोर झाला आहे 48 धावांचं आव्हान असेल. त्यानंतर मी विनंती करतोय दिव्या पाटील, इंस्टाग्रामवरील एक फेमस चेहरा, टिकटॉकवरती खूप चांगले फॉलोअर्स जिचे होते. एकविरा हे गाणं माझं तिच्यासोबत तुम्ही पाहाल, विविध गाण्यांमध्ये ती आहे. अशी दिव्या पाटील, प्रभादेवी, कधी कधी अलिबाग. नाही टिकटॉक वरती होते ना. येस शिवा कटआउट झाल्यानंतर स्वतः त्याने खेळ सोडला, ते खिलाडी वृत्ती त्याला पण दाद दिली पाहिजे. डीपी प्रोडक्शन यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक चांगले फलंदाज टीम प्लेयरच्या टीम मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर मी भाविका भोईर हिला विनंती करतोय, आपण सुद्धा रंगमंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत होतं या ठिकाणी. विविध कलाकारांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कलाकार प्रीमियर लीग म्हटल्यानंतर पडद्या पुढच्या आणि पडद्या मागचे सर्व कलाकार या ठिकाणी पाहायला मिळतील. वीर ताराराणी आणि केक वर्ल्ड यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. परी नेटवर्क फ्री वायफाय सर्व्हिस आपल्याला त्यांनी दिली आहे, त्यांच्या देखील आम्ही शतशः आभार. सुजित पाटील सिंगर, बदामचा बादशाह, आपण सुद्धा रंगमंचावरती यायचं आहे. सुप्रसिद्ध आपल्या इंडस्ट्रीमधील सिंगर. त्यानंतर मनाली जाधव सुद्धा रंगमंचावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. विविध कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे शोभा वाढली या कलाकार प्रीमियर लीग पर्व दुसरीची. प्रियंका शेळके यांच्या शुभ सन्मान होतोय. अगदी या सर्व अतिथी या ठिकाणी आलेले आहेत. मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे नीता पाटील यांना सन्मान माध्यमातून अगदी संपूर्ण फॅमिली आपण पाहू शकाल. सोशल माध्यमांवरती अगदी अविरत आपल्याला पाहायला मिळतात ते चेहरे. विक्रम दादा असेल, त्याच्यानंतर अक्का साहेब दादा असेल, त्याच्यानंतर अक्का साहेब असतील, आमच्या भक्ती वहिनी असतील, पंकज ठाकूर, त्यानंतर पाटील, संपूर्ण परिवार सर्वांचा आवडता आहे. अगदी इंस्टाग्राम युट्यूब वरती वळतोय आपण मैदानाकडं. रंगतोय खेळ पर्व दुसरे कलाकार प्रीमियर लीग 2026 होणारा सामना. विक्रमदादा पाटील व्लॉगच्या दुनियेमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा ज्यांना आपण नेहमी पाहतो. त्यानंतर अक्का साहेब,
आम्हा सर्वांच्या मातोश्री आईसारखं प्रेम माया सर्वांना देणाऱ्या आमच्या मम्मी जान अक्कासाहेब विनंती करतोय आपण देखील रंगमंचावरती यायचं आहे. आपला देखील मान सन्मान केला जाईल. शब्द सुमनाने आम्ही पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. अगदी त्यांची उपस्थिती असल्यानंतर एक जवळची माणसं असल्यासारखा एक भास होतो. अशा आईसारखं सर्व कलाकारांना प्रेम देणाऱ्या आमच्या अक्कासाहेब सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आपला वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलात आणि नंतर वळतोय सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होतोय. पहिल्याच गोलंदाज येतोय साहिल भोईर बजरंग बॉयज या टीम कडून. 2 चेंडू 6 धावा षटकातला तिसरा चेंडू. हा मात्र निर्धाव चेंडू उदय मडवी यांच्यासाठी चेतन पाटील यांच्याकडून 1000 रुपये जर 3 षटकार लगावले तर उदय मडवी यांच्यासाठी. चला नॉन स्ट्राइकला खेळतोय. का नाम है उसका कोई बताएगा? 12 प्लेयर डीबी प्रोडक्शन इकडे यायचंय. हा मात्र चेंडू केलाय, चेंडू बंदिस्त केलाय. पाचवा चेंडू पहिल्या षटकातला स्लो पद्धत चेंडू कट केलाय. चेंडू जातोय सेकंड स्लिप कडे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. संघाची धावसंख्या वधारली. 1 धावसंख्या हम तुम सब सारे 7 धावसंख्या होतात. पुढचा होणारा सामना नाणेफेकी करून घ्यायचा. या षटकातला 1 चेंडू शिल्लक. भाइयों चला सामना फास्ट चालू करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे. वेळ फार कमी आपल्याकडं. जनरेटरची व्यवस्था केली गेली असली तरी ही सर्व लाईट ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे या निसर्गाकडून. त्या निसर्गाला देखील धन्यवाद केले पाहिजे. एसटीच्या फारसा बाहेरून जाणारा चेंडू 55 हात पासून षटकातला शेवटचा चेंडू. पहिलं षटक कुणाल भोईर यांचं. डीबी प्रोडक्शन कट केलाय चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय 9. 48 धावांचं आव्हान या संघासमोर आहे. अगदी मला वाटते 9 साडेनऊच्या गतीनं तुम्हाला 10च्या गतीनं जावं लागेल संघाला जर विजयाकडे प्रस्थान करायचं असेल तर. गाववाल्यांशी आहे ना संबंधच चांगले ठेवा, कारण की आता लग्नाची सीझन आली. तुमच्या चौकशा त्यांच्यावर जाणार आहेत. मग दादूस काय झाला? धन्यवाद डीजे. अगदी मी पाहिलं आगरी कोळी कराडी नाही मराठी बौद्ध सर्व समाजात 30 उणीव आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये. अगदी मुलींची फार कमतरता जाणवते आणि त्यात प्रत्येक गावी असणारे लगीन मोर काय कुठला मुलांचे फार वांदे झालेत. प्रेमविवाहाशिवाय काही पर्याय नाही. त्यांचं वळतोय अगदी सामन्याकडे. द्वितीय सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. नाव आहे संयम घरत. दुसरं षटक घेऊन येतोय बजरंग बॉयज कडून. संयम घरत त्याचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू हवेत मारला. चेंडू खाली प्लेयर पण तोपर्यंत झेल होतोय दान. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. संघाला निवून ठेवलंय 11च्या घरात. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संयम घरत याची. संयम घरत हा द्वितीय षटकातील दुसरा चेंडू संयम यांचा. बाबरा रिवर्स मानाचा चेंडू जातोय सीमारेखाकडे. तोपर्यंत आउट पिच फास्ट जातोय. दन 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 मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय चौका. हवा बाजी तुमची उतरू आम्ही.
धन्यवाद डीजे. जिंकलंच पाहिजे विजयी भव. या चौकाराला मानवंदना देतोय आलेला इंडिगोचा हा विमान. लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती पाहतोय विमान आता उडणार. पुन्हा एकदा तोच मारा ती स्टाईल. पण अयो पडला की काय सुटला. अरे मी आल्या ऐसा कैसा भावाचा. झेल दान होतोय, नवसंजीवनी मिळतोय, नवजीवन मिळतोय या प्लेयरला. खेळतोय मैदानावरती कशा प्रकारचा या संधीचा सुवर्ण संधीचा फायदा उचलतोय पाहूया. तत्पूर्वी धावा कंप्लीट केली एक. नक्कीच हा झेलदार आहे की मॅच हे मॅच संपल्यावरती समजेल. षटकातला पुढील चेंडू चांगला हिट केलाय चेंडू. चेंडू मागे तू मी एक धाव दुसरी धाव चोटी धाव या ठिकाणी घेतली आहे. 2 धावा कंप्लीट घेतल्या. आता तिसरी धावेचा कॉल केलाय. कॉल नाकारतोय. 18 धाव संख्या पूर्ण होत आहेत. फक्त 48 धावांचं आव्हान या संघासमोर आहे. गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करावं लागेल तरच हा स्कोर थोडा कमी होईल. अन्यथा फलंदाजाच्या बॅटीवरती चेंडू आल्यानंतर तो सीमारेखा पारच दंदन 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 जाणार. इंडिगोचा विमान या ठिकाणी उतरलेला आहे आपल्या लोकनेते दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती. तत्पूर्वी या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. हो 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 गचाळ क्षेत्ररक्षण हे रक्षकाच्या हातात मध्ये चेंडू थांबला नाही. बाईच्या स्वरूपात जातोय, बॅटकरच्या स्वरूपात जातोय. चौकार. डीजे विमान उडतोय. विमानासोबत स्कोर कार्ड देखील तेवढ्याच पटीनं उडतोय. चौकारानं धावसंख्या वधारते. धावसंख्या होतोय डबल दुरी 22. 48 धावांचा एक तुकडा आव्हाने संघासमोर आहे. जर गोलंदाजी मार्कवर खूप जखडून ठेवावं लागेल अन्यथा डीपी प्रोडक्शन विजयाकडे प्रस्थान करेल. षटकातला शेवटचा चेंडू कट केलाय. चेंडू चांगला कलेक्ट केलाय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाला नेऊन ठेवलंय 23च्या घरात. उर्वरित 18 चेंडू आणि मला वाटते 25 धावांची गरज. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे पुढची. उर्वरित 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. चला टॉस का बॉस. केक वर्ल्ड अँड वीर तारा राणी. विनर चिकन डिनर. सन्माननीय रामजी शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. आयोजकांमध्ये प्रमुख आपले स्वप्नील शेळके केक वर्ल्ड टीमचे सर्वे सर्वा आणि केक वर्ल्डच्या अनेक शाखा यांच्या माध्यमातून चालतात. आपल्या केक वर्ल्ड टीमचे मेंबर यांचे वडील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होतो. टीपी प्रोडक्शन आणि वीर तारा राणी आणि केक वर्ल्ड यांच्यामध्ये. वीर तारा राणी नाणेफेकीचा कौल जिंकतायत. आपला निर्णय गोलंदाजी करतील फर्स्ट आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी केक वर्ल्ड या टीमला. विन चला खूप वेळ घेतात टीपी प्रोडक्शन आणि बजरंग बॉईज. दोन्ही टीमला पॅनलाइज केलं जाईल. वेळेचं भान आपल्या प्रत्येकाला असलं पाहिजे. प्रत्येकाच्या माध्यमातून थोडं सहकार्य हे या आयोजनाची शोभा वाढवणार आहे. हे मला तुमच्या वेळेचं तुम्हाला भान असलं पाहिजे की नको. घड्याळ त्यांनी चोरलं म्हणून काय झालं. तुमच्या हातामध्ये घरामध्ये भिंतीला आहे की नाही. वेळेचं भान नका तुमच्या मायला तुमच्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. साहिल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. टीमसाठी कशा प्रकारे योगदान देते गोलंदाजीतून पाहूयात.
अगदी गोलंदाजीचं आता फलंदाजानं फलंदाजीचं काम केलेलं आहे. गोलंदाजाकडे पुढची ही सर्व व्यूहरचना सर्व दिलेली आहे. त्यांनी ती बाजी सांभाळायची आहे आणि संघाला विजयाकडे न्यायचा आहे. ये हाथ मुझे दे दे ठाकुर. का हुआ ले बेटा. अगदी देखा आपने गो बाय अश्विनी. यो लाल रंग कसला असते माहिती आहे ना. धोका धोका धोका. खूप हा 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 हा. येस अश्विनी त्यांचं थोडं मूड ऑफ दिसतोय. प्रवीणजी घासे यांच्याकडून त्यांचं निरीक्षण केलंय त्यांच्या चेहऱ्याचं. पण हार कर भी जीतते हैं लोग उसे बाजीगर कहते हैं. गोलंदाजाने आता देखील ठरवलं तर आता देखील त्यांना चितपट करू शकतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही घडू शकतं क्रिकेटच्या मैदानावरती. 16 चेंडू 19 धावांची गरज. प्रवीण घासेंची बॅट हरवलेली आहे. ज्याला कोणी मिळेल त्याने घेऊन यायचं. नाही तो हिट का जवाब पत्थर से देंगे. येस हाऊस दॅट. अपील फार मोठी आहे मात्र नाकारले पंचांनी. दिलाय का आउट. का है हमका भी बताओ. ऐसा रखोगे तो कैसा जमेगा. कोणीही अंपायर वरती दबाव टाकू नका. अगदी क्वालिफाईड पंच आहेत त्यांचा ते निकाल देतील. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याला कोणीच हुज्जत घालू नका. बिमर आणि रनआउट साठी थर्ड अंपायर तुम्ही घेऊ शकता. राईट ना. दंगा. कृपया अंपायर सोबत कोणी हुज्जत घालू नये. उर्वरित आउट. चल बाहर. दे गया क्या दुका 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 दे गया रे. अरे दुका 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 दे गया रे. धन्यवाद डीजे. धोका नाही. हा इकडे या. बघा शिवा कसा जिंकणार असं रे राजा तू. शिवा मात्र आता थोडं क्षेत्ररक्षण बिघडवतोय. इकडं तिकडं करतोय. जिंकण्यासाठी सामना स्पीडअप करायचा आहे. अन्यथा जो यातून जिंकून पुढे जाईल ना त्याला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवायचं आहे. येस 4 वादे 2 म्हणजे शिल्लक आहेत. तत्पूर्वी उर्वरित 15 चेंडू 19 धावांची गरज. प्रवीण घासे यांच्याकडून ऑफर आहे प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. हॅट्रिक साठी 2000 कट केले. चेंडू आडव्या पट्ट्यानं जातोय सीमारेकडे. तोपर्यंत कट केला एक प्लेअरनं. एक धाव संघाने दुसऱ्या चोटी धावाची गरज नाकारली आहे. एक धाव संघ काढले. उर्वरित 14 चेंडू 18 धावांची गरज. चला अरे चला सामना स्पीडअप करा.
अगर प्यार की बात समझ में नहीं आती है तो फिर तहलका मचाना होगा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पुढील चेंडू 14 चेंडू 8 धावांची गरज. हिट केलाय चेंडू समोर. हा 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 सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. झेल घेतला होता, थोडा बॅलन्स केला असता तर हा प्लेअर बाद झाला असता. डीजे चौदा चेंडू 18 धावसंख्येची गरज संघासाठी. 13 आणि 16 गणित थोडं पुढे सरकत आहे. 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज संघासाठी. विजय फार जवळ आहे, मात्र गोलंदाजानं जर त्यांची बाजी मारली ना तर होत्याचंही नव्हतं होऊ शकतं या ठिकाणी संघासाठी. आणि फलंदाजानं जर 2-3 फटके उचलले ना तर विजय मात्र अगदी जवळ येईल, अगदी डोळ्यानं दिसेल असं. काय चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 16 धावांची गरज आहे इकडे संघासाठी आहे. शिवाने जर कॅच घेतली तर प्रवीण घासे यांच्याकडून 501 रुपये धनराशी असेल, बक्षीस आहे. उर्वरित 13 चेंडू 16 धावांची गरज. मैच में कुछ भी हो सकता है मेरे देशवासियों, करना है. वो 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 जले को आग कहते हैं और बुझी को राख कहते हैं, और जिस आग से निकला बारूद उसे लोग मायोर नायक कहते हैं. बजाओ डीजे. बोला वर आईल्यान 15-16 त्यान 16 वालई ग बोला. हे मामी तुला अजून पाहिजे काय. धन्यवाद. सध्याची परिस्थिती पाहता पोरीचा लफडा असला तरी चालेल, मात्र झालेल्या नवऱ्यासोबत नीट संसार थाटला पाहिजे तर त्या पोरीचा पुढचाही संसार खूप चांगला गोड होईल. तत्पूर्वी सामना स्पीडअप करायचा आहे. अगदी मी ज्याप्रमाणे म्हटलं गोलंदाजाने जर ठरवलं तर होत्याचं नव्हतं होऊ शकतो. एक चांगला प्लेअर या ठिकाणी गाडत गेला, पाठवला डगआउट मध्ये. आम्ही स्वीकारू असे. पोरी नाही ग भेटत आता, शोधू त्यांना कुठं कुठं. प्रेमात प्रेमा केलेली तशी पण जमल. चला उर्वरित 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. शिवम दमडे, शिवा डी कंपनी. डी फॉर दाऊद, डी फॉर डेंजर अँड डी फॉर दिलदार. कोणाच्या? अश्विनी शिवा यांच्या कसली हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये, आणि जर विकेट हॅट्रिक केली नाही तर हे सर्व समालोचकांसाठी 2000 रुपये. थँक्यू अश्विनी जोशीताई. अश्विनीताई तुमच्या आशीर्वाद आमच्याकडे असू द्यात. प्रेम सदैव असंच राहू द्या. धन्यवाद. अश्विनी जोशी यांच्याकडून बक्षीस लागले. शिवा यांच्या क्रिकेट विकेट हॅट्रिक साठी 2000. सामना स्पीडअप करायचा आहे. तुमचा साबण स्लो आहे का? लाइव पर यूज करो. बंटे अबे कौन से गले में साबण लिया रे? शिवायचा पहिला चेंडू पहा 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 पहा. वाह 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 वाह. निर्धाव चेंडू. हाऊ इज दॅट. बॉल धरा आणि खेळ करा. चला सामना स्पीडअप करा. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज. बॉलिंग जर फास्ट केली नाही तर 4 धावा कमी केल्या जातील. आता चला उर्वरित 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर आहे शिवा यांच्या क्रिकेट विकेट हॅट्रिक साठी 2000चं बक्षीस अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून. तो बरीच कट केला चेंडू तोपर्यंत. हो 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 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो शिवा यांच्याकडून. रा बाल्यात तू का आंबा भरायला आयला इकडं एवढा शेंगत तरी.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. चला बजरंग बॉईज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवासाठी. 2 चेंडू निर्धाव, 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. चिवू कडून चिवू साठी 2000 रुपये. मग विकेट घेतला शिवानंतर त्याला 2000 रुपये. ओ हो 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 हो, चल पकड. ओ मा 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 मा, स्वतःहून स्वतःची आत्महत्या. आहा डीजे. अरे कॅप्टन शिवम दबडेची चर्चा होते या ऑलराऊंडरची. अरे कॅप्टन शिवम दबडेची चर्चा होते या ऑलराऊंडरची. मैदानी मारतो चौकर षटकर, फिकीर नाही त्याला दुनियेची. संघ मला अश्विनी जोशी पाठीशी आहे खंबीर. धन्यवाद डीजे. शिवाने जर मिडन ओव्हर टाकली तर प्रवीण गासांची 5001 रुपये. कलाकार प्रीमियर लीग साठी सर्वात लांबून येणारा प्लेअर नाशिकवरून नकुल खैरे. 2 सिक्सर साठी कल्पेश जमडे यांच्याकडून 2001 रुपये. नकुल खैरे याच्यासाठी. नकुल इस मैदान में खेलने जा रहा है. 9 चेंडू 16 धाव संख्येची गरज. पुढे येऊन मारला चेंडू, हवेत आहे चेंडू. चेंडू खाली प्लेअर. वो 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 वो, चेंडू होतोय जमिनीला दान. तोपर्यंत 1 धाव संख्या, 2 धाव संख्या पूर्ण केल्या. संघाला चांगली धाव संख्या 2 धावा दिल्यात. उर्वरित कॅच सोडलीये दादा. 8 चेंडू 14 धावांची गरज. उर्वरित 8 चेंडू आणि 14 धावांची गरज संघासाठी. अश्विनी जोशी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 लावले होते, त्यातून तुमची राशी तुम्ही परत केलेली आहे आणि 500 रुपये जप्त केलेत कॉम्बॉक्स साठी. चांगला कट केलाय चेंडू काऊ कॉर्नर कडे. तोपर्यंत 1 धाव संख्या पूर्ण केली आहे. उर्वरित 7 चेंडू 13 धाव संख्या. 7 चेंडू 13 धाव संख्या. लाल रंग क्रांतीचा, लाल रंग नवनिर्माणाचा, लाल रंग अश्विनीचा. त्या लाल रंगाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या लाल रंगाकडे आपण पाहिलं जातं. चला 420 झालेत. 4 वाजून 20 मिनिटं. शिवा, अबे शिवा बेटा फेक दे, लास्ट गेंद होगी तेरी. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 13 धाव संख्या. वर वर हवेत मारलाय, खाली तू मी. हा 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 हा, कॅच. व्हॉट अ मॅच. पकडलाय, सेल संपवलाय या प्लेअरचा खेळ. डीजे. वा, मॅच होती कुठं आणि चालले कुठं. मी त्या ठिकाणी म्हटलं होतं की मॅचला जर कलाटणी द्यायचा असेल तर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कोर एक चांगली कामगिरी करावी लागेल आणि गोलंदाज इकडे कमबॅक करतायत. आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना होता कुठे, चाललाय कुठे. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. बघा, मी त्या ठिकाणी म्हटलं होतं की सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना अगदी फार त्यांची कामगिरी बाजवावी लागेल आणि सामना अगदी त्याच रीतीनं त्याच दिशेनं जातोय, त्या मार्गीच जातोय, मार्गस्थ होतोय, प्रस्थान करतोय विजयाकडं. हा गोलंदाजी अशी चालू राहिली पाहिजे. उर्वरित 6 चेंडू 13 धावांची गरज. अगदी 2-3 फटके जरी लगावले तर संघ विजय होऊ शकतो आणि अशा ठिकाणी जखडून ठेवावं लागेल त्या सर्व गोलंदाजांना, त्या प्लेयर्सना, त्या फलंदाजांना. तो देव्या सजनो,
ये लास्ट ओवर होगी और लेके आ रहा है आपके सामने उस बॉलर का नाम है, कोई बताएगा? दिशांत कडव. दिशांत कडव याचा पहिला चेंडू जातोय निर्धाव. अश्विनी हॅपी, व्हेरी हॅपी. बॅड बॉय. बजरंग बॉयज विजयाकडे थोडी कलाडणी दिली पाहतोय डीपी प्रोडक्शन. इक्का दुक्के से काम नहीं चलेगा. एक तो चौका छक्का लगाना ही होगा. उर्वरित 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. गोलंदाजांचं काय कमबॅक म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी सर्व गोलंदाजाकडून पाहायला मिळते. ती गेलेला सामना थोडा 50-50 वरती आणून ठेवलेला आहे. हो 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 वा. यष्टीच्या फारसा बाहेरून जाणारा चेंडू. पंच अगदी 2 हात शरीरापासून लॅम्प करून दर्शवित आहेत. हा वाईट चेंडू. या अतिरिक्त धावसंख्येने संघ पोहोचतोय. 36च्या घरामध्ये उर्वरित 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12. वा 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 वा. नाशिकच्या दिशेने पाठवलाय द्राक्ष खायला. हा चेंडू जातोय सीमारेखा पार. दणदणीत षटकार. सामना स्पीडअप करायचा आहे. अगदी वेळ फार कमी. अजून 2 सामने व्हायचे आहेत. ही इनिंग कंप्लीट व्हायचे आहे. प्रत्येक प्लेअरनं थोडं भान ठेवलं पाहिजे. खरं तर आजचा सामना जर उद्या जर गेला तर पुन्हा आयोजनात थोडी गडबड होते. आयोजनासाठी प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे. 2 केडी आणि 1 एडी या त्रिमूर्तीतून साकारलेला हा KPL 4 चेंडू 6 धावा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. खरं तर हे करणं फार सोपं नसतं. एवढ्या कलाकारांना एकत्रित आणणं. मात्र हे शिवधनुष्य पेळलं या त्रिमूर्तीने आणि साजरा होतोय पर्व दुसरा. देखिए कप्तान की कप्तानगिरी. हो इकडं, हो इकडं, जा तिकडं. तू पुरं ये. तू माग जा. ये माग, ये पुरं. वाह आ बेटा किरीस का गाना सुनोगे. चला 4 चेंडू 12 धावा. ओ हो 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 हो. एका चेंडू मध्ये स्वप्नांचा चक्काचूर होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अरे हवाबाजी तुमची उतरू आम्ही समजू नका हो आम्हाला कमी. किती असू दे तुमची हवा चारी बाजूला असू दे हवा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणार बघ की भावा. थँक्यू. मुली रडल्यानंतर त्यांना लगेच सर्दी होते. अश्विनीकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. नाही ते झाड नाही घेतलं. तुम्ही माझ्याकडे स्वयं पाटील. एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता अश्विनी जी. और एक हार से कोई बाजीगर नहीं होता. फकीर नहीं बनता. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. वाह DJ SDC. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य ईश्वर तुम्हाला देवो.